जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती। शहादा येथील तालुकास्तरीय बैठकीत विविध योजनांचा घेतला आढावा। विषबाधा झालेल्या समाज कल्याण वसतिगृहाला प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांची केली विचारपूस। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील दक्षिण काशी येथील तीर्थक्षेत्र विकास आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयार केलेला 117 कोटी रुपयांचा विकास आराखडा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी सुपूर्द करण्यात आला आहे। सिंहस्थ कुंभमेळा वर्षभरावर आला असल्याने या कामांना तातडीने प्रशासकीय मान्यता मिळवून देऊन कामे वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले। शहादा तालुकास्तरीय बैठकीत मुश्रीफ यांनी विविध योजनांचा आढावा घेतला। यावेळी माजी खासदार डॉक्टर हिना गावित, जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, प्रकाशाच्या सरपंच आदी उपस्थित होते। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज प्रकाशा येथील प्रसिद्ध श्री केदारेश्वर देवस्थानचे दर्शन घेऊन गौतमेश्वर तीर्थस्थळाची पाहणी केली। याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक येथे येतात, त्यांच्या सोयी सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही। मुख्य निधी मिळेपर्यंत जिल्हा नियोजन समितीतून DPDC तात्पुरता आराखडा तयार करून तातडीने सुविधा निर्माण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। तसेच प्रकाशाच्या विकासासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले। तीर्थक्षेत्र पाहणीनंतर शहादा तहसील कार्यालयात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय आढावा बैठक पार पडली। या बैठकीत त्यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले। महावितरणने स्मार्ट मीटर बसवताना नागरिकांचा विरोध असल्यास त्यांना विश्वासात घेऊन योग्य माहिती द्यावी, तसेच रूफटॉप सोलर कनेक्शन वाढवण्यावर भर द्यावा। पोलीस विभागाने गावठी दारू व गुटखाबंदीवर कडक कारवाई करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, असे त्यांनी सांगितले। लाडकी बहीण योजनेत कमी झालेल्या अर्जांची कारणे शोधून योग्य ती कारवाई करावी। संजय गांधी निराधार योजनेचे प्रलंबित मानधन त्वरित अदा करावे, तसेच घरकुल लाभार्थ्यांना वेळेवर हप्ते व पुरेशी वाळू उपलब्ध करून द्यावी। जिल्हा परिषद शाळांचा दर्जा व पटसंख्या सुधारण्यासाठी गावातील सुशिक्षित तरुणांना मानधनावर इंग्रजी, गणित व विज्ञान हे विषय शिकवण्यासाठी शिक्षण समितीमार्फत प्रोत्साहित करावे। पाणी व चारा टंचाईवर उपाययोजना कराव्यात, तसेच जमीन मोजणीच्या तक्रारी त्वरित निकाली काढाव्यात, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या। काही दिवसांपूर्वी समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेत घडलेल्या विषबाधेच्या घटनेची गंभीर दखल घेत पालकमंत्र्यांनी या वसतिगृहाला प्रत्यक्ष भेट दिली। त्यांनी विद्यार्थ्यांच्या निवासस्थानाची पाहणी केली व विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। बैठकीला जिल्ह्यातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। पालकमंत्री सरांना खूप खूप धन्यवाद देते, कारण सर इथे स्वतः आले आज आणि खूप डिटेल मध्ये त्यांनी पूर्ण बघितलंय। सरांनी पण आता माननीय आपले जे मुख्यमंत्री आहेत सरांनी पण त्यांना पत्र दिलंय परवा, आणि अपेक्षा अशी आहे की ते पैसे आपल्याला मिळाले की लवकरात लवकर आपल्याला काम सुरू करून वर्क ऑर्डर देऊन लवकरात लवकर 9 ते 10 महिन्याचं आपलं टोटल काम आहे। तर लगेच सर आम्ही लगेच काम सुरू करणार आणि आमचा प्रयत्न हा राहील की लवकरात लवकर तो काम सर आम्ही वेळेमध्ये पूर्ण करू सर। आपल्या विभागाच्या माजी खासदार आपल्या हिना गावात सर्व नागरिक, अधिकारी, बंधू भगिनी मित्र की या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून 3-4 महिन्यापूर्वी माझी निवड झाली आणि अनेक वेळा या जिल्ह्याच्या भेटीच्या प्रसंगी आपल्या या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपल्या या प्रकाशा गावामध्ये दक्षिण काशी म्हणून याला ओळखलं जातं आणि इथली आंघोळ केल्याशिवाय त्यांची परिक्रमा पूर्ण होत नाही, अशा प्रकारच्या अनेक कथा या मला सांगण्यात आल्या। मलाही उत्सुकता होती की या विभागामध्ये यावं आणि आपले महादेवाचं मंदिर, हे प्रकाशाचं इथलं गौतमीचं मंदिर आणि आपला हा जो नदी घाट आहे आणि प्रचंड नदीचं हे बॅरेजचं पाणी पाहावं अशी इच्छा होती आणि आज या निमित्ताने मी या ठिकाणी आलो। आता जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे यापूर्वीच आपल्या जिल्हाधिकारी प्रशासनाने एक चांगला आराखडा तयार करून
माझ्याकडे पाठवलेला होता आणि सांगायला आनंद वाटतं की 2 दिवसापूर्वी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून 117 कोटीचा हा अहवाल मी त्यांना दिलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की वर्षावर आता हा आपला श्रीहस्त कुंभमेळा आलेला आहे. लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता मिळणं, निविदा, तांत्रिक मान्यता याला जवळजवळ महिना 2-3 महिन्याचा कालावधी लागेल आणि त्यानंतर हे काम त्या अवधीत पूर्ण होणे फार महत्त्वाचं आहे. मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून हे काम लवकरात लवकर कसं होईल याचा पाठपुरावा करेन आणि या श्रीहस्त कुंभमेळ्याचे मंत्री जे गिरीश महाजन साहेब आहेत त्यांनाही मी सांगितले तुमच्याकडे हजारो कोटी आलेत, आम्हाला फक्त शेकड्यात पाहिजे आहेत आणि मला वाटते आपल्याला निश्चितपणाने हा निधी मिळेल आणि अशा प्रकारचा विकास आपण करू की येणाऱ्या भाविकांची चांगली सोय या ठिकाणी होईल. लाखो लोक भाविक आपल्या या कुंभमेळ्यासाठी येतात आणि अशी ही अवस्था पाहिल्यानंतर खरोखरच मनाला काही वेदना झाल्या, कारण भाविकांची सोय इथं झाल्याशिवाय लाखो लोक इथे येणार कसे, त्याचे राहणार कसे, हा एक प्रसंग आहे. आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करेन की हा पैसा ज्यावेळी यायचा तेवढा येऊ दे. आपण जिल्हा नियोजन मंडळातून तात्पुरता ताबडतोबीनं त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा आपल्याला कशा करता येतील याचा एक आराखडा तयार करावा आणि हे काम तात्काळ चालू करण्यासाठी आपण व्यवस्था करू. आणि प्रकाश हे गाव अंधारात नाही, ते प्रकाशात आलेलं आहे असं समजा. आपण निश्चितपणानं या ज्या व्यवस्था आहेत त्या पूर्ण करू आपला विश्वास व्यक्त करतो, परंतु याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे. सरपंचाला मी सांगेन किंवा जिल्हा परिषद सदस्य आहेत, हेनाताई गावित आहेत, की आमचे नेते आणि माजी मंत्री विजयकुमार गावित साहेब हे या मतदारसंघातले आहेत, त्या सगळ्यांनी पाठपुरावा केल्याशिवाय हे काम शक्य नाही. कारण मी 700 किलोमीटरवर राहणार, मी महिन्यातून एकदा येणार आणि म्हणून या कामाचा पाठपुरावा तुम्ही केला तर या सगळ्या कामं पूर्ण होतील. मला मी ज्यावेळी येईल त्याचा मी आढावा घेईनच, तर आपण मुंबईला आलात तर याचा पाठपुरावा करण्यासाठी अवश्य माझी भेट घ्यावी एवढी विनंती मी करतो. आणि येणाऱ्या या काळात हे काम पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया एवढा संकल्प करू. पर्वणी काळामध्ये रोजचे हजारो भाविक येतील अशी भावना आहे. ऋषी पंचमी, महाशिवरात्री, श्रावण मास, अधिक मास अशा विविध धार्मिक तिथ्यांची, परंतु आमचं दुर्दैव एक आहे की प्रकाशा गावातलं जे गटारीचं पाणी 8 ठिकाणी येऊन ते पूर्ण बॅकवॉटरला येऊन, तर हे पाणी उचलून राष्ट्रीय नदीकृती विकास आराखड्याअंतर्गत गावित साहेबांनी हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता 8 वर्षापूर्वी, परंतु त्याचा पाठपुरावा झाला नाही. त्याच्यात असं नियोजित होतं मॅडम, बरोबर, त्याच्यात नियोजित असं होतं की 8 ठिकाणीचं पाणी एका ठिकाणी गोळा करावं आणि कुठेतरी बाहेर ते पाणी टाकावं, ते नदीत जाऊ नये आणि त्याचं शुद्धीकरण करून ते शेतकऱ्यांना देण्यात यावं. होतं काय सर की 8 पॉट असे आहेत की 8 ठिकाणी गटारीचं पाणी येतं आणि नेमकं ते घाटाजवळ लोक आंघोळ करतात. पण हे सर्वात या ठिकाणी जिल्हाधिकारी प्रशिक्षणासाठी आलेले सर्व अधिकारी तालुक्याची सरासरी या लोकसंख्या आहे 4,07,000. सरासरी या तालुक्याचं पर्जन्यमान 6 वर्षात या ठिकाणी 100% जास्त पाऊस झालेला आहे. तर आपले फळ पिकं सगळे आहेत, त्याच्यात केळी हे मुख्य पीक असून यावर्षी पाऊस नसल्या कारणाने आता आपल्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून जी ॲडवायझरी आली होती त्यामुळे त्यांनी या ठिकाणी पेरणी करीत आहे. सर्वप्रथम तालुका कृषी तर आमच्या खरीप हंगामासाठी 69,980 हेक्टर लागवड पेरणी झालेली आहे. त्यातच मुख्य करून तर आमच्याकडे ऊस आहे.
एवढ्याच पिकाची सर लागवड झालेली आहे. बियाणं सगळं आम्ही वाटप केलेलं आहे सर, आणि आमच्याकडे सध्या सोयाबीनचं प्रमाणित बियाणं उपलब्ध आहे आणि तूरचं काय सर उपलब्ध आहे. तर 20 तारखेला या ठिकाणी कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. यासाठी आमचं सगळं नियोजन झालेलं आहे. सगळ्या विभाग प्रमुखांनी दिनांक 22 तारखेला आम्ही याची सवलतसाठी कार्ड लागत असेल हे सगळे एकाच छताखाली आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे. मोठ्या संख्येने आम्ही त्या ठिकाणी नागरिकांना आवाहन केलेलं आहे. या आमच्या विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार महोदय यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली मी यापुढे आपल्या त्याचे आरोग्य अधिकारी त्यांना आणि इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी सर आपल्या 1658 झालेले आहे. 25% काम झालेलं आहे सर. यासोबत सर आयुष्यमान कार्ड आपल्या तालुक्यात घेतले गेलेले आहे आणि त्यासोबत HPV वॅक्सिन ज्या आहे टॅबलेट जेणेकरून त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. त्यासोबत सर आम्ही 83 जे आहे सिकल सेलचे डिसीजचे त्यांना संजय गांधी योजनेअंतर्गत त्यांना त्यापैकी आरक्षणामध्ये 4 गावांना आपण सगळं अतिरिक्त कार्यभार पण झालेला आहे. तर आपल्या शाळेत साधारण आपल्याकडे पॉप्युलेशन आहे जनावरांचं विविध गाई वर्ग, शेळी वर्ग, म्हैस वर्ग वगैरे. तर आपण या संस्थेमार्फत प्री मान्सून व्हॅक्सिनेशन 1,42,000 आतापर्यंत पूर्ण केलेलं आहे. इथं स्थानिक स्वरूपामध्ये 2 केले आहेत. तर चाऱ्याची टंचाई नाही. नाही, चाऱ्याची सध्या तर नाही सर टंचाई. नाही. हो. आणि सर पशुधन प्रायव्हेटच आहे. प्रायव्हेट सर प्रायव्हेट तिथं आपल्याला गव्हर्नमेंट जागा अवेलेबल नव्हते. तुम्ही बघायला किती ते खाजगी होते. खाजगी आता तुम्ही काय केले सर? माननीय भारत निवडणूक आयोगाने जी SIR मोहीम सुरू केलेली आहे त्यात आमच्या जिल्ह्यात साधारणतः 12 लाख मतदार आहेत. आतापर्यंत आमचं डिस्ट्रीब्युशनचं काम 95% पर्यंत झालेलं आहे. इन्युमरेशन फॉर्म आणि आमचं डिजिटायझेशनचं काम जिल्ह्याचं 40% झालेलं आहे. शहादा मतदारसंघात आमचे एकूण 3,57,096 इतके मतदार असून त्याच्यात शहादा विभागात मॅपिंग किती टक्के झालं? मॅपिंग 40%. तिथे असतील सर, तुम्ही बोलून देत होते ते 7चा कॅम्पला गेले. आता कुठलं डिपार्टमेंट राहिलं? काकडता आणि शहादा सर मेजर वर्क आमच्याकडे फॉरेस्ट रिलेटेड प्लांटेशन वगैरे वर्क चालतात. सेकंड सर तोरणमाळ माझ्याकडे इको टुरिझम साईट आहे आणि सर मेजर इश्यू सर 80,000च्या आसपास. जन्म झाल्यावर अंदाज 80,000. आता कोण राहिलेलं आहे ते सामाजिक वनीकरणची एकच रेंज आहे सर. आणि माझ्याकडे सामाजिक वनीकरणच्या 2 नर्सरी आहेत, एक शहादाला आणि एक दडगावला. सध्या तिथे जवळजवळ 2.5 लाख कसं असेल सर्व काही सर्व काही योजना अंतर्गत 100 रुपये स्टाफ आणि 100 रुपये युनिट करून करता येते. आणि मॅडम मी कोल्हापूर जिल्हा पंचायत चेक दरवर्षी 40 कोटी बँक. आता तो इन्कम टॅक्स भरायला लागू नये म्हणून आता योजना आम्ही काय बँकेला की जिल्ह्यातल्या सर्व टॉप सोलर करणारे कुणी आमच्याकडे आहे 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन द्यायचा. जामीन नाही, सिबिल नाही आणि चालत नाही. त्यांनी फक्त महिन्याचं जे बिल आहे आता काय की 3 किलोवॅटपर्यंत ती सबसिडी देतात. 1 किलोवॅट म्हणजे 500-600 रुपये महिन्याला बिल येते. 78,000 रुपयेपर्यंत त्याची सबसिडी आहे. तर आपण 65,000 रुपये त्याला कर्ज देतो. 60 ते 65. आता काय रूप आपले वेगळे एक कौला रूप घरात आहे, एक पत्र्याचा आहे, आता 800 आहे, कुणाचं बंगला बंगुरी करू. त्यामुळे 4-5 हजारचा फरक पडतो. त्यांच्या इंडिपेंडेंट केंद्र सरकारची करणे त्या सोलर पॅनल
तर ते थोडेसे प्रमाणात होतात. वारी आहे, टाटा आहे, अनेक कंपन्या आहेत. आणि 60 ते 65 हजार रुपये आम्ही कर्ज देतो. ती जी सबसिडी आली ती आमच्याकडे जमा होणार. राहिलेलं कर्ज 3 वर्ष 2 महिन्यामध्ये महिन्याला जे बिल येते तर तेवढंच भरायचं नाही, जास्त पैसा भरायचा. 3 वर्षात 3 वर्षात 25 वर्ष बिलच भरायचं. नॅशनलाइज बँक आहे. एक 31 अनुदानित आश्रमशाळा आहेत आणि जवळपास 35 शासकीय वसतिगृहामध्ये आणि एक PMRS आहे. 54% आपल्या क्षेत्र आहे. विद्यार्थी लोकसंख्या नंदुरबारमध्ये 45% आहे आणि नागपूरमध्ये 85%. या सर्व ठिकाणी आपल्या शासकीयमध्ये जवळपास 15,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आणि शिक्षण समिती असते गावातली. आता आपल्याकडे तसंच करतात. शिक्षण समिती पैसे काढते आणि हे ज्या 7व्या वेतन आहे ना याला त्यांचं थोडी इंग्रजी सायन्स गणित कॉलेजला ठेवायचा. आता शिक्षक तर लगेच आपण करू शकत नाही, पण शिक्षकांची भरती होईल म्हणजे आपण तर येत नाही आणि चांगले शिक्षण होईल. ठीक आहे, शासकीय योजना नाही ही थोड्या घ्या. मग काय होईल, आम्ही असं केल्यामुळं इंग्रजी माध्यमाकडे जाण्याचा कल कमी झाला. त्या असलेल्या शिक्षकांनी थोडे घालते. 7-8 हजार रुपये 8,000 रुपये द्यायचे आणि शिक्षण समितीने थोडं घालायचं. म्हणजे असे उत्साही पाहिजे ना, तर शिवला तिच्या तर द्यायची पाहिजे. निवासाची जेवण पण इथं जोडा आणि बाजूला जे वसतिगृह आहे तिथे युनिव्हर्सिटी होतं ते निवासी आहे, पण शाळा नाही. शिक्षण ते कुठल्या फक्त इन्स्टिट्यूट बोर्डिंग त्यांना म्हणजे आपण सकाळी कॉल इथे ॲटलिस्ट हे फक्त या हॉस्टेलचा प्रॉब्लेम नाही आहे, नंदुरबारमध्ये हा प्रॉब्लेम वसावे येणार तर नक्की विचारून जो आधी त्यांच्यावर केस केला टेम्पो मॉडेलचा, तसं त्यामध्ये पण तिथे पण मॉडेल नाही आहे. त्याच्यामुळे माझे एक्सटेन्शन ऑफिसरकडे चार्ज आहे. म्हणजे हॉस्टेलचं एक मेल एक्सटेन्शन ऑफिसरकडे चार्ज आहे. मी आतमध्ये जाऊ शकत नाही. थोडंसं फिमेल हॉस्टेलसाठी स्पेशली थोडंसं आणि मिळतंय काय मला चौघं तुम्ही आहे इथं, बाकी सगळी मला गेली. ते नंदुरबार गेले. कुठं त्यांना 2दा शोकत पाहिजे. मी सांगतो शिक्षक वार्डन बोला मला. एवढी मोठी इमारत बांधून ठेवली आपण आणि 4 मुलं इथं. नाही सर, 160 मुलं येत आहेत. त्यांची पालक असा कॉल केला मॅडम, पालकमंत्र्यांना थोडी विनंती होती म्हणून थोडे दिवस 3-4 दिवस द्या. पण कुठलं कॉन्टॅक्ट कमी कुठली होती, कोण आहे मालक, कोण त्या व्यवसायाची तक्रार माझ्याकडे झाली मिसेससाठी. पण आज मी इकडे येणार तर माहितीच पाहिजे ना. सर सकाळी ॲडिशनल सांगितलं त्यांना, ते आले पण होते. मदत का निघून गेले ते मला माहिती.
म्हणजे दोन वकील आहे का तुम्ही त्यांचे? आता मी आलो ते आहेत काय तर